मुंबईच्या राजाची दृश्य आपण पाहताय। मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, गणेश भक्तांची मोठी गर्दी आज मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळते आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त एकवटलेले आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गिरीश, तेजुकाय गणपतीच्या ठिकाणी तुम्ही आहात, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। नक्कीच विशाली, आपण पाहतोय अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये लालबाग परिसरातून तेजुकाया राजाची मिरवणूक निघते आणि त्यासोबतच काही वेळामध्ये आता मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्ली गणपती सुद्धा निघणार आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी रांगोळीचा सडा काढण्यात आलेला आहे। फुलांची रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। त्यासोबतच समोर जर पाहिलं तर आपल्याला ध्वजाचं जे नृत्य आहे ते सुद्धा स्पष्टपणे पाहायला मिळतंय। ध्वज नाचवले जातात आणि तेजुकायाचा जो राजा आहे तो सुद्धा या ठिकाणाहून मार्गस्थ होतोय। संपूर्ण मुंबईमध्ये आज 20,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। त्यापैकी 5,000 पोलीस जे आहेत ते लालबाग राजा आणि लालबाग परिसरातील जे गणपती आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे। आज 11 वाजता सकाळी आणि रात्री 11:30 वाजता हाय टाईड आहे। 4.5 मीटरच्या उंच लाटा उचलणार आहेत। त्यामुळे सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा मानस आहे की लवकरात लवकर आपल्या बाप्पाचं विसर्जन थाटामाटात व्हावं आणि त्यासाठी आज सकाळपासूनच लालबाग परिसरामध्ये गणेश भक्त मोठी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। लगबग पाहायला मिळते। जल्लोषात, उत्साहात, आनंदामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय आणि साश्रू नयनानं हा निरोप बाप्पाला दिला जातोय। ढोल ताशाचं वादन आपण ऐकू शकतो। संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे नामांकित ढोल ताशा पथक आहे ते सध्या लालबागमध्ये दाखल झाले। नक्कीच गिरीश, हा रस्ता जर आपण पाहिला तर मुंबईतल्या या रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम जे आहे ते पाहायला मिळतं। मात्र आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त या ठिकाणी एकवटलेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।